बाजारभावापेक्षा अत्यंत स्वस्त दरात चारचाकी दुचाकी वाहने आणि सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवून मिरज येथील दोघांची तब्बल 25,85,000 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे। फिर्यादी जमीर सलीम मुजावर आणि त्यांचे मित्र युसुफ इसाक सय्यद यांना आरोपी अब्रार अल्ताफ शेख आणि अकीब अल्ताफ शेख यांनी कमी दरात कार, दुचाकी आणि सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला। 21 डिसेंबर 2023 ते 1 जुलै 2024 या कालावधीत मिरज येथील पंचशील चौक येथील मोटोक्यूब कार्यालयातून तसेच ऑनलाईन आणि रोख स्वरूपात पैसे स्वीकारून दोघांकडून एकूण 25,85,000 रुपये उकळले। ठरल्याप्रमाणे वाहने किंवा सोने न देता आरोपींनी मोबाईल बंद करून कार्यालयाला कुलूप लावून पोबारा केला। यानंतर पीडितांनी मिरज शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 316(2), 318(4) आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोलनकर करीत आहेत। सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांना या टोळीनं अशा प्रकारे गंडा घातला आहे। फसवणुकीचा आकडा मोठा आहे, त्यामुळे अनेकांची मोठ्या प्रमाणात या टोळीनं फसवणूक केली आहे। यात आणखी आरोपी असण्याची शक्यता आहे। तसेच मिरजेतील एका एजंटचा यात मोठा सहभाग आहे। त्यांनी अनेकांना आमिष दाखवून फसवणूक केली आहे। तर यातील एका संशयित आरोपीचे सोन्याचे बिस्किटे आणि रिव्हॉल्वर घेतलेले व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। मी जमीर सलीम मुजावर राहणार मिरज। मागील काही वर्षात अब्रार अल्ताफ शेख व अकीब अल्ताफ शेख हे दोघे भाऊ आम्हाला स्वस्तामध्ये गाडी व सोने देतो त्याचे आमिष दाखवून आमच्याकडून 25,85,000 रुपयाची रक्कम घेतलेली आहे। त्याच्यानंतर काही त्यांनी गाडी व सोने वगैरे काही दिलेलं नाही आहे। त्यासाठी आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद केलेला आहे। अब्रार अल्ताफ शेख व अकीब अल्ताफ शेख या दोघांविरुद्ध आम्ही मिरज शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे। त्यांनी बऱ्याच लोकांची अशा प्रकारे फसवणूक केलेली आहे। त्यावेळी यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी